नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, महाराजांची नित्यसेवा कशी करावी, महाराजांची नित्यसेवेने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या कशा दूर होतील आणि नित्यसेवेचा परिणाम आपण कसा आपल्याला भेटत असतो, त्याचा कसा फरक पडतो, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण नक्की बघा. महाराजांची आपल्याला नित्यसेवा ही करायची असते. नित्यसेवा म्हणजे काय, तर महाराजांची रोज सेवा करायची असते. का करायची असते? आपण तर रोज पूजा करतो, दिवा लावतो, मग नित्यसेवेची काय गरज आहे? बघा, आपण आपले कर्म जसे चांगले करावेत, काही चुका ह्या आपल्या हातून कळत नकळत होत असतात. कुणाचे तरी आपण अचानकपणे मन दुखवत असतो, कुणाचे तरी आपण अचानकपणे अपमान करत असतो, ते आपल्याला कळत नाही. पण आपण आधी ही सेवा केली होती, मग आपल्याला त्याचे फळ मिळाले. आता काय गरज आहे नित्यसेवेची, असे काही जण म्हणत असतात. पण बघा, स्वामी महाराजांची, दत्त महाराज हे एकच आहेत. स्वामी महाराजांची सेवा म्हणजे एकदा केली आणि आता आपण कसेही वागलो तरी आपल्याला काहीही अडचण येणार नाही असे नसते. पण सांसारिक माणसे आहोत, अडचणी ह्या येतच असतात. स्वामींची सेवा हे आपण केल्यामुळे आपल्या अडचणी हे दूर होत असतात. स्वामी हे हा केला तर उभेच असतात. पण आपण जशी आपल्या आपल्या आईवडिलांना आपण कधीही विसरू शकत नाही, तसे स्वामी महाराजांना कधीही आपण विसरावे नाही. त्यांचे नाम जप स्मरण करावे. आपल्या काही कर्माचे भोग आहेत ह्या जन्मात किंवा काही मागच्या जन्मात भोगावे लागतात. हे भोग कमी करण्यासाठी, त्याच्यापासून सुटका व्हावी, त्यासाठी आपल्या हातून काहीतरी चांगले कर्म व्हावे आणि आपण या भोगापासून सुटका मिळावी, त्यासाठी स्वामींची सेवा केल्यामुळे स्वामी आपल्या हातून चांगले कर्म करून घेतात आणि नंतर त्या भोगापासून आपल्याला सुटका मिळते आणि आपले कामे मार्गाला लागतात. आपल्याला नशिबाची साथ भेटत असते. स्वामींची सेवा केल्यामुळे स्वामी मुळातच आपल्याजवळ कुठलेही संकट येऊ देत नाही. स्वामींची नित्यसेवा ही खूप अशी प्रभावी अशी सेवा असते. त्यांचे लक्ष आपल्यावर सतत असते. पण नित्यसेवा करायला वेळ पण तेवढाच पाहिजे. पण आपल्या अडचणी पण तेवढ्या मोठ्या आहेत, त्यामुळे आपण वेळात वेळ काढून तरी ही सेवा करावी. आपल्याला जसा वेळ भेटेल तशी आपण ही सेवा करावी. नित्यसेवेने म्हणजे काय, तर सेवेचे नियमाचे आपण पालन केले पाहिजे. नित्यसेवा म्हणजे काय, तर स्वामी चरित्र सारामृताचे रोज तुम्हाला 3-3 अध्याय वाचायचे आहेत. 11 माळी जप करायचा आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी 1 माळी तरी जप नक्की करावा. 11 माळी जप का करायचा, तर आपले षडरिंकू आहेत, काम, क्रोध, मोह, मत्सर हे कमी करण्यासाठी. आपले जे 1 माळी पितरांसाठी, 1 माळ कुलदेवीसाठी, 1 माळ गुरुसाठी असते आणि 10 माळीनंतर 11वी माळ जी असते ती शेवटची, ती आपली स्वतःसाठी असते. 11 माळी जप करणे शक्य नसेल तर आपण 1 माळी तरी जप नक्की करावा. रोज स्वामी चरित्र सारामृताचे रोज तुम्ही 21 अध्याय करत असाल तर खूपच छान आहे. पण रोज 3-3 अध्याय तर नक्की करावे. असा अध्याय तुम्ही रोज 3-3 अध्याय करून तुम्ही 7 दिवसात पूर्ण एक पारायण करायचे आहे. स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ हा तुम्हाला जर का केंद्रात भेटत असेल तर तुम्ही नक्की घ्यावा, नाहीतर तुम्हाला ऑनलाईन देखील हा ग्रंथ तुम्हाला भेटू शकतो. काहींना सेवा कशी करायची हे माहीत असते, पण काही जण सेवा करण्यासाठी हे नवीन असतात. त्यांनी सेवा कशी करायची आहे, त्यांनी ज्या दिवशी सेवा करायची आहे, नित्यसेवेला सुरुवात करायची आहे, त्या दिवशी तुम्ही महाराजांची पाण्याने अभिषेक करून घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणत तुम्ही 5 वेळा पाण्याने अभिषेक करून घ्या. नंतर त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना देवघरात ठेवा. त्यांना चंदनाचा टिळा लावा, धूप दीप ने ओवाळून घ्या. त्यांना फुले अर्पण करा आणि नंतर त्यांना पहिल्या दिवशी तुम्ही 1, 2, 3 एवढे अध्याय वाचायचे आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही 4, 5, 6, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9, चौथ्या दिवशी 10, 11, 12, पाचव्या दिवशी 13, 14, 15 आणि 6व्या दिवशी 16, 17, 18 आणि 7व्या दिवशी 19, 20, 21 असे अध्याय वाचायचे आहेत. हे सर्व अध्याय पूर्ण झाल्यावर पुन्हा सुरुवात तुम्ही करू शकता. नित्यसेवा केल्याने जे कर्माचे भोग आहेत ते कमी होतात. नित्यसेवेने आपल्या कर्माचे भोग हे कमी होत असतात, पण आपल्याला त्याच्यात सातत्य ठेवणे तेवढेच महत्त्वाचे असते. एकदा स्वामी चरित्र सारामृताचा अध्यायाचा तुम्ही पाठ केला तर आपल्याला महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जो भक्त स्वामींची सेवा करतो त्याची सेवा कधीही वाया जात नाही. आज ना उद्या त्या प्रत्येकाला आपल्या सेवेचे फळ हे मिळतच असते. आपण नित्यसेवेने वेळात वेळ काढून करावी.
नित्यसेवा केल्याने आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी ह्या दूर होतात. कुठलेच प्रश्न राहत नाहीत. आता एक पाठ केला झालं असं नाही. त्याच्यात सातत्य ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. मासिक धर्म जर का तुम्हाला आला तर ही सेवा तुम्ही नंतर करू शकता. जर का पहिल्या दिवशी 1, 2, 3 अध्याय वाचले, नंतर दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 अध्याय वाचले आणि नंतर तुम्हाला मासिक धर्म आला तर ते 5 दिवस तुम्ही स्किप करा आणि नंतर तुम्ही पुढचे अध्याय वाचायला घेऊ शकता. पण शक्यतो महिलांना माहीत असते की मासिक धर्म कधी येणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करू शकता. 11 माळी जप करायला तेवढा तुम्हाला वेळ भेटत नसेल तर तुम्ही 1 माळी जप तरी तुम्ही नक्की करावा. कोणताही विचार मनात आणू नका. विचार ही सेवा करताना येतच असतात. तुम्ही जेव्हा 11 माळी जप किंवा 1 माळी जप करत असाल तेव्हा तुम्ही डोळे बंद करून स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती डोळ्यासमोर ठेवा आणि नंतर जप करा. पण बघा, नित्यसेवा आपण करतो आणि आपली इच्छा पूर्ण होते असे नाही वाटत असते तर ते चुकीचे आहे. आपल्या जशी आपली आई एखादी गोष्ट किंवा खाऊ दिल्यावर काय होईल आणि काय होणार नाही याचा विचार करत असते, तसेच महाराजांची सेवा ही आपण जेव्हा करतो तेव्हा महाराज आपल्याला त्या सेवेचे फळ वेळेवर देत असतात. त्यामुळे आपल्याला सेवेचे फळ मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका. तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होणारच आहेत. फक्त त्याला वेळेनुसार महाराज ते आपल्या इच्छा पूर्ण करत असतात. नित्यसेवा करताना महाराजांवर तुम्ही अविश्वास दाखवू नका. तुमचे ती परीक्षा घेत असतात. त्यामुळे त्यांच्यावर पूर्ण विश्वासाने ही सेवा तुम्ही करत राहा. तुमचे कर्म हे चांगले ठेवा. तुमची वागणूक चांगली ठेवा. तुम्ही फळाची अपेक्षा न करता महाराजांची सेवा ही करत राहा. महाराज हे आपले सर्व दुःख, आपले सर्व टेन्शन हे दूर करतील. महाराजांची सेवेमुळे कुठलीही आपली अडचण किंवा कुठलेही आपले जे काही इच्छा आहे ती अपूर्ण राहणार नाही. ते वेळेनुसार ते महाराज बरोबर आपल्याकडून करून घेणार आणि आपली इच्छाही पूर्ण करतील. महाराजांची सेवा तुम्ही कुठेही करू शकता. जर का तुम्ही माहेरी जाणार असाल तर तिथेही तुम्ही महाराजांची सेवा तुम्ही करू शकता. तसेच तुम्ही ट्रॅव्हलमध्ये देखील महाराजांची सेवा करू शकता. तुम्ही श्री गुरुपीठ ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या आणि नंतर तिथे नित्यसेवा ही आहे. तिथे क्रमशः 3-3 अध्याय आहेत. तो वाचा आणि मोबाईलवर तुम्हाला वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही महाराजांची ही सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. नित्यसेवा केल्यामुळे कुठलेही तुमचे दोष राहणार नाही. पितृदोष असो, ग्रहदोष असो, वास्तुदोष असो, कुठलाही दोष राहणार नाही. कितीही संकट आली, कितीही आर्थिक, मानसिक, शारीरिक अशा समस्या आल्या तर ते महाराज दूर करतात. तुम्ही फक्त पूर्ण विश्वासाने सेवा ही करत राहा. सगळं चांगलं होणारच आहे. आपले कर्म हे चांगले ठेवा, विचार चांगले ठेवा. महाराजांची कधीच वाईट होऊ देऊ महाराज हे कधीच वाईट होऊ देणार नाहीत. सेवा, नित्यसेवा, नामजप, स्मरण. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार खाणार असाल त्या दिवशी तुम्ही सेवा करू नका. घरातले मांसाहार जर का करत असतील तर त्यांना करून द्या, पण तुम्ही खाऊ नका. काही जणांच्या मनात येत असते की आपण महाराजांची सेवा करत आहोत आणि घरात मांसाहार आहे तर महाराज हे समाशील आहेत. त्यांना सर्व काही माहीत असते. कुठली गोष्ट होत आहे, कुठली गोष्ट होणार आहे आणि कुठली गोष्ट कशा पद्धतीमुळे, कशा कारणामुळे होत आहे हे सर्व महाराजांना माहीत असते. त्यामुळे जर का घरचे मांसाहार खात असतील तर त्यांना खाऊ द्या. तुम्ही घाबरून जाऊ नका. महाराजांची सेवा करा. महाराजांची क्षमा मागा आणि पुन्हा सेवेला सुरुवात करा. ज्या दिवशी मांसाहार करणार असाल त्या दिवशी तुम्ही सेवा ही बंद ठेवा. महाराजांना फक्त त्यांचे भक्त प्रिय असतात. त्यांची भक्ती आवडत असते. तुमची श्रद्धा महत्वाची आहे. कर्माचे भोग हे तर भोगावेच लागतात. पण स्वामी महाराजांच्या नित्यसेवेमुळे तुम्हाला त्याच्यापासून सुटका मिळत असते. स्वामी महाराजांची नित्यसेवा महत्वाची असते. स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला महत्वाचा असतो. आपल्या आयुष्यात जे काही संकट असतात, अडचणी असतात त्या दूर होण्यासाठी महाराजांची नित्यसेवा ही करावी आणि तुम्ही हे सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल हे होत असतात. तुमच्या अडचणी ज्या काही असतील त्या दूर होतात. तुम्हाला नशिबाची साथ भेटते. तुम्हाला योग्य मार्ग भेटतो आणि तसेच तुम्ही ही सेवा केल्यामुळे तुम्हाला अनुभव हा येईलच. तुम्ही जर का ही नित्यसेवा करणार असाल तर तुम्ही नक्की करावी. स्वामी महाराजांची हे 3-3 अध्याय रोज वाचायचे असतात. 11 माळी जप करायचा असतो. जर का जमला नाही तर 1 माळी तरी जप तुम्ही नक्की करावा. तारक मंत्र 1 वेळा तरी नक्की बोलावा.
आणि तुम्हाला हे सर्व नित्यसेवे केल्यामुळे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर मंडळी, असा हा आजचा व्हिडिओ महाराजांची नित्यसेवा कशी करावी त्यासाठी होता. ही नित्यसेवा केल्यामुळे स्वामी महाराजांची हे तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील अशी मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.